बहुप्रतीक्षित ठाणे मेट्रो 4 आणि 4 या मार्गिकांची ट्रायल रन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली। ठाणेकरांचा प्रवास सुसज्ज करणारी ही मेट्रो कशी आहे आणि किती स्टेशन असतील पाहुयात लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। ठाणे मेट्रो 4 आणि 4 या मार्गिकांची ट्रायल रन। मेट्रोमुळे ठाणेकरांचा प्रवास होणार सुसाट, वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार। ठाणेकरांच्या बहुप्रतीक्षित मेट्रो प्रवासाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल आज टाकण्यात आले। मेट्रो मार्ग 4 वडाळा, कासार वडवली आणि 4 कासार वडवली ते गायमुख या मार्गिकांच्या ट्रायल रनचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज झाला। या चाचणीसाठी गायमुख ते विजय गार्डन या टप्प्यावर ट्रायल रन घेण्यात आले, ज्यात नेते मंडळींनी मेट्रोनं प्रत्यक्ष प्रवास केला। मेट्रो मार्ग 4 आणि 4 एकत्र मिळून सुमारे 35 किलोमीटर लांबीचा असून यावर एकूण 32 स्थानकं प्रस्तावित आहेत। या प्रकल्पाचा उद्देश ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या भागातील दळणवळण अधिक सुलभ, वेगवान करणे हा आहे। या मेट्रोची नेमकी वैशिष्ट्ये आणि प्रमुख स्थानकं यावर आधी नजर टाकूया। पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर, मुंबई आणि ठाणे जोडणारा मार्ग। मेट्रो 11 वडाळा ते CSMT ला जोडला जाणार। ठाण्यापासून CSMT पर्यंत मार्गिका उपलब्ध होणार। हा सगळ्यात लांब मार्ग असणार। 55 किलोमीटरच्या मार्गावरून रोज 21 लाख प्रवाशांना प्रवास करणं शक्य होईल। प्रवासाची वेळ 50 ते 75% कमी होणार। विशेषतः रस्त्यावरची वाहतूक नियमित होणार। ट्रायल रन मधील 10 स्थानकं: कॅडबरी, माजीवाडा, कपूरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासार वाडवली, गोवा निवाडा, गायमुख। मेट्रो 4 म्हणजे वडाळा, घाटकोपर, मुलुंड, कासार वडवली, गायमुख या अतिशय महत्वाच्या मार्गाचं पहिल्या टप्प्याचं टेस्टिंग या ठिकाणी आम्ही करतो आहोत। ठाणेकरांकरता हा मार्ग अतिशय महत्वाचा असणार आहे। जवळपास 35 किलोमीटरची एकूण लांबी या मेट्रो 4 ची आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे मेट्रो दिरंगाईबाबत ठाकरे सरकारवर खापर फोडले। पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात ठाण्याला मेट्रो प्रकल्पातून वगळण्यात आलं, तर दुसरीकडे 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर कामाला ब्रेक लागला। मात्र आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर कामं पुन्हा सुरू झाली आणि आता मेट्रोच्या 4 स्थानकांवर ट्रायल सुरू करण्यात आली, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर टीकास्त्र डागले। कारण जेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते त्यावेळेस इतर मेट्रोला मान्यता देत असताना ठाण्याला वगळण्यात आलं होतं आणि मग त्यावेळेस ठाण्याला या मेट्रोच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी 2014ला मुख्यमंत्री झाले त्यावेळेस खऱ्या अर्थाने या मेट्रोला चालना मिळाली। ठाणे मेट्रो मार्गिकेचा उपयोग ठाणे शहर आणि उपनगरातील लाखो प्रवाशांसाठी होणार आहे। भविष्यात हा मार्ग मुंबईतील इतर मेट्रो मार्गांशी जोडला जाईल, ज्यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होईल। मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई, नवी मुंबई, वडाळा, भांडूप आणि घोडबंदरकडे प्रवास अधिक जलद आणि आरामदायक होणार आहे। 2026च्या पहिल्या 2 महिन्यांमध्ये जी 10 स्टेशन अंतर्गत मेट्रो जे आहे ते ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे। दरम्यान ही मेट्रो जी आहे ती ठाणेकरांच्या सेवेसाठी लवकर दाखल होणार असून ठाण्याच्या विकासासाठी मोठा माइलस्टोन ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका।
पहा, जागरूक रहा.